आज घरातले सगळे कामं उरकले होते आणि भांडे आपले जमा करून ठेवले होते. म्हटलं आता बकऱ्याला पाणी पाजून घ्या. बकऱ्याचा टाईम बरोबर होते. मग स्वयंपाकाच्या टायमाला लहान लहान पिलं मी पाणी पाजायला लागली का एवढे गडबड करतात. त्याला म्हणलं थांबा जरा, घाई नका करू. पाणी पाजल्यावर तुम्हाला सोडतो दूध प्यायले. तर पाणी पाजलं आणि पिलाले सोडून दिलं दूध प्यायले. मी बाहेर आली का यायला एवढी गडबड होते का सोडू बी देत नाही. मग मस्त अशी पिलं दूध पाजून घेतले आणि बांधून ठेवले. त्याला बांधूनच ठेवावं लागते, नाही तर लई मस्तीखोर झाले. आता ते पिलं बकऱ्या सोडायचा टाईम झाला तर दादा सोडू लागले बकऱ्या. दादाला मग मी सोडू लागल्या बकऱ्या, कारण का आज आमची लाईने पिलं लई कल्ला करतात घरी. आज त्याला जायचं होतं तर मग आज पिलं बी दिले सोडून, दिले सगळे हकालून. बकऱ्या सोडून दिले आणि पिलं गेले तर असं सुनं सुनं वाटू राहिलं आज. भांडे राहिले होते घासायचे तर मग भांडे बी घासून घेतले. मस्त अशापैकी एक एक करून धुवून घेतले. घरात नेऊन ठेवायचे होते तर घरात नेऊनही ठेवले. आता राहिलं होतं फक्त लंगडू महाराजचं चारा पाणी. आणि ते काही हो दुखो का सुखो लंगडू महाराजचं चारा पाणी हे करावंच लागते. पहिले बकेट आणून ठेवली होती, लंगडू महाराजनं खतम केली. आता उन्हाळ्यात ऊन तर पुरायलं तर लंगडू महाराज जरा जास्तच पाणी पिऊ राहिले. मग आता राहिला होता घरातला पसारा काळाकुड्या बकऱ्याचा चारा तो बी आवरला. आणि एवढा जीव थकला होता मला काल लई. मग थोडंसं अंग टाकलं मी. आणि लंगडू महाराजला मला घरात घ्यायचं होतं. मी आपलं जीव शांत होते ते लोक. लंगडू महाराजला घरात घेतलं. मस्त कामं केल्यावर जीव शांत केलं थोडासा, जेवण करायला बसली. चला तर मग भेटूया पुढच्या